नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मुंबई नाशिक महामार्गावर तसंच ठाणे शहर घोडबंदर रोडला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर तसंच ठाणे शहर घोडबंदर रोड पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांचे हाल आहेत. आसनगाव ते माजिवाडा या केवळ 2 ते 2.5 तासांच्या प्रवासासाठी तासनतास लागत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मागील महिनाभरात ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोगावरील दुसरी यशस्वी चाचणी करण्यात आली. कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवत ठरताना दिसतं आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्योती यांना अश्रू अनावर झाले आणि त्याच पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी सिव्हिल रुग्णालयाचे आभार मानले. ज्योती या 50 वर्षीय महिलेला तंबाखू खाण्याची सवय होती, त्यामुळे त्यांची जीभ जाड झाली होती. बोलताना जेवताना त्रास होत होता. या संदर्भात त्यांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयात धाव घेतली. त्यांची बायोप्सी झाली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. त्यापूर्वी ज्योती यांची संपूर्ण शारीरिक चाचणी देखील करण्यात आली होती, अशी माहिती देखील देण्यात आली. खाजगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणं परवडणारं नाही, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगींना मुंबईतील टाटामध्ये जावं लागतं. मात्र सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. त्यासाठी खाजगी कर्करोग तज्ज्ञ बोलावून शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. देशातील कोट्यवधी हिंदू बांधवांच्या भावना दुखवणारे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने ठाण्यात आंदोलनं करण्यात आली. यावेळी स्वामीनारायण मंदिरातील साधू महोदय, हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सदगीर यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी नागरिक सहभागी झाले होते. पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना हिंदूंबाबत गरळ ओकली. राहुल गांधी यांनी केलेल्या या विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. अरे यही मांग है कि जब भी राहुल गांधी के पार्टी कांग्रेस के कितने भी नेताओं का मुंह खुलता है तो हिंदुत्व के विरोध में ही खुलता है. कोई हिंदू को आतंकवाद बताता है, कोई भगवा को आतंकवाद बताता है. राहुल गांधी ने एक कदम और बढ़ाकर सीधा यही बोल दिया कि सनातन हिंदू को मानने वाले, अगर पूरे देश में, पूरे विश्व में 150 करोड़ जनसंख्या हिंदू धर्म को मानती है, वो सब हिंसक हो गए. और जब आझाद मैदान पे शहीद स्मारक को तोड़ा गया तब कौन हिंसक था? राहुल गांधी यांनी काल लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जे काय निंदनीय वक्तव्य केलं आणि त्यामध्ये त्यांनी हिंदू हा हिंसक आहे असं वक्तव्य करून त्यांनी पूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी जे जे हिंदू धर्मावर प्रेम करतात ते त्या ठिकाणी इथे आलेले आहेत. आम्ही राहुल गांधी यांचा या ठिकाणी निषेध करतो. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजनच्या वतीने आगामी 12 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत डॉक्टर काशीनाथ खानेकर नाट्यगृह येथे मराठी उद्योजकता दिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सॅटर्डे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्ताने एका उद्योजकीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री रवींद्र प्रभुदेसाई, मंदार भारदे आणि अशोक चव्हाण हे या परिसंवादात सहभागी होतील. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी जेनेरिक आधार या कंपनीच्या माध्यमातून जेनेरिक औषधं उपलब्ध करून देणारे श्री अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडेकट्टा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याचं सूत्रसंचालन सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस हे करणार असल्याची माहिती या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. अनेक व्यावसायिकांना प्रशिक्षित करणारे आघाडीचे ट्रेनर श्री विनीत बनसोडे हे देखील या कार्यक्रमात मोटिवेशनल ट्रेनिंग घेणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळेस कार्यक्रमाला कार्यकारी विश्वस्त श्री अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, विश्वस्त श्री रवींद्र प्रभुदेसाई, श्री विजय परांजपे, श्री अजितजी मराठे, श्री प्रदीप ताम्हाणे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा बापट हे देखील उपस्थित राहतील. ठाणे आणि मुंबई परिसरातून जवळपास 800 ते 1000 व्यावसायिक आणि उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती देण्यात आली आहे. उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य उपलब्ध आहे. महाराष्ट्रामधल्या 100 आणि भारताच्या 1000 म्हणजे मराठी माणसाचं नाव त्या यादीमध्ये प्रामुख्याने वर आलं पाहिजे. आणि त्या उद्देशाने आम्ही झटतोय की एकमेकाला बिझनेसमध्ये ज्या काही अडचणी असतील त्या त्यांनी आमच्या मीटिंगमध्ये स्पष्ट बोलाव्या आणि एकमेकाच्या कन्सल्टेशनने त्या सोडवाव्या. आज आमच्याकडे निळ्या प्रकारचे सेल आहेत. म्हणजे आमच्याकडे IT सेल आहे, आमच्याकडे ॲग्रिकल्चर सेल आहे, आमच्याकडे फूड सेल आहे, आमच्याकडे वेबसाईट म्हणजे जो कन्स्ट्रक्शन संदर्भात असलेल्या सगळ्या उद्योजकांचाच आहे. यांच्या रेग्युलर मिटिंग होत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी डिस्कस केल्या जातात आणि त्या अडचणी आम्ही पुढे काढलो. आणि आमच्याकडे रेग्युलर यासाठी यंत्रणा आहे की एखादी त्याची अडचण आली ती कशी सोडवायची, त्याला कसं मार्गदर्शन करायचं. एवढंच नाही तर आमच्याकडे एलाइट चॅप्टर म्हणजे जनता बिझनेस हा 100 कोटीच्या वरती आहे, असं आमचा वेगळा चॅप्टर आहे. हे जे उद्योजक मोठे उद्योजक आहेत आम्ही त्यांची मदत घेतो. बरं ठीक आहे, ह्या आमका असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. आणि या एलाइट चॅप्टरचे मेंबर आहेत हे सुद्धा हँड होल्डिंग करतात आमच्या छोट्या उद्योजकांना. म्हणजे जे उद्योजक आता स्टार्टअप होऊ घातलेले आहेत त्या उद्योजकांना आज पाठबळ देणं ही अत्यंत काळाची गरज आहे. जो उद्योग सुरू करताना त्या उद्योजकाला प्रचंड अडचणीने तोंड द्यावं लागतं, अगदी ॲडमिनिस्ट्रेशन पासून, ब्रँडिंग पासून, मार्केटिंग पासून आणि मुख्य म्हणजे फायनान्स पासून. या सगळ्या गोष्टीवरती सॅटर्डे क्लबमध्ये आमचे जे सगळे ऍक्टिव्ह सभासद आहेत ते सगळे ऍक्टिव्ह आहेत आणि एकमेकाला नेहमी त्याचे मार्गदर्शन करत असतात, हँड होल्डिंग करत असतात. कितीतरी आमच्या उद्योजकांनी दुसऱ्या उद्योजकाला फायनान्सच्या बाबतीत मदत केलेली आहे, मार्केटिंगबद्दल मदत केलेली आहे. ज्यांचे मार्केटिंग एक्सपर्ट्स आहेत ते गाईड आणि त्याला आम्ही म्हणतो 1 to 1. जेव्हा आम्ही एकत्र 1 to 1 मी आणि फडणीस साहेब भेटलो तर फडणीस साहेब मला सांगते माझ्या ह्या अडचणी, मग मी सांगेन आमका असंच आहे. मग त्या अडचणी समजा मी काही देऊ शकलो नाही मदत तर माझ्याकडे दुसरे उद्योजक आहेत ज्यांच्याकडे एक्सपर्ट आहे, वी मेक रेफर टू देम.
आणि ते एकमेकाला भेटतात आणि अडचण दूर करतात। एकमेव आमचा उद्देश असा आहे की आज भारतामध्ये महाराष्ट्राचा जो GDP ग्रोथ आहे हा हायेस्ट आहे। माझ्याकडे लेटेस्ट रिपोर्ट 15.7 वर असेल, तो तसाच हवा। तुम्हाला माहिती आहे इतर राज्य जे आहेत UP गुजरात राज्य आता स्टिफ कॉम्पिटिशन आहे, तर तिथे महाराष्ट्र कुठे कमी पडू देणार आहे। आणि त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आहे, तो मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या GDP ग्रोथमध्ये हायेस्ट असावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या इच्छेने आम्ही प्रामाणिक एफर्ट्स घेत आहोत। नमस्कार, मी सुहास फडणीस, सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब। दुगाडे सरांनी आता माहिती दिली सॅटर्डे क्लब बद्दल बरीच, पण सॅटर्डे क्लब 12 जुलैला ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये एका आपला उद्योग दिवसाचं आयोजन करतोय। त्याचा कार्यक्रम असा आहे की सुरुवातीला परिसंवाद आपण आयोजित केलाय। त्या परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुसे सर असणार आहेत। त्याचबरोबर स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे मंदार भारदे सर असणार आहेत। सलाईनच्या बाटल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या तयार केलेले आपले स्टार मॅक्स कंपनीचे अशोक चव्हाण सर असणार, त्यांचा एक परिसंवाद आहे। त्यानंतर तरुण तळपदार उद्योजक अर्जुन देशपांडे ज्यांनी जेनरिक औषधामध्ये खूप मोठं काम केलंय, यांचा सुद्धा आम्ही एक भिडे कट्टा म्हणून आम्ही आयोजित केलेला आहे। त्याबरोबर विनीत बनसोडे सर आहेत, त्यांचं एक मोटिवेशनल ट्रेनिंग 40 मिनिटाचं आहे। आणि त्याबरोबर महाराष्ट्रातून ठाण्यामधून 1000 उद्योजक एकत्र येणार आहेत। सो यांचं एक बिझनेस नेटवर्किंग तिथे होणार आहे। असा सकाळी 8 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत भरगतचा कार्यक्रम असणार आहे। सो या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि तिथे कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, तिथे नेटवर्किंग करावं आणि तिथून मोटिवेशन घेऊन जावं आणि सगळ्यांनी ठाण्यामधून प्रामुख्याने लोकांनी यावं, महाराष्ट्राभरातून येणाऱ्या लोकांच्या बरोबर नेटवर्किंग करावं। सो सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना। सॅटर्डे क्लबचे ठाणे विभागीय अध्यक्ष श्री नितीन बोरसे, उपविभाग प्रमुख श्री विवेक भांडे, उपविभागीय प्रमुख श्री रुपेश घाग यांच्यासह ठाणे शहरातील संपूर्ण टीम या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचं समजतं असा आरोप ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। CET आणि नीट परीक्षांचे फुटलेले पेपर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचं समजतं असा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। दोन्ही घटनांमध्ये शिक्षकी पेशा बदनाम झाला असून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी श्री विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। शिक्षकच या ठिकाणी जे अभ्यास बसवतात, अभ्यासक्रम जे पेपर बसवतात, पेपर सेट करतात, तेच पाकिटं घ्यायला लागलेत या ठिकाणी असं आम्हाला समजलंय। त्यांनीच पाकिटं घेऊन मतदान केलंय। आता जे पेपर बसवतात या ठिकाणी मुलांचं भवितव्य जे हे करतात या ठिकाणी, त्यांनी प्रेरणा शिक्षकी पेशा ही साने गुरुजी, राधाकृष्णन, संत तुकोबा या ठिकाणी, एकनाथ किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून त्यांनी ही जी घेऊन प्रेरणा घेऊन, शिक्षक हा पेशा नव्हे, शिक्षक एक डेडिकेशन आहे। आणि त्यामुळे तेच जर पाकिट घेऊन या ठिकाणी मतदान करत असतील तर ही शोकांतिका आहे देशाची। या ठिकाणी कसे तुमचं आमचं भवितव्य, नागरिक कसे काय घडणार याच्यातून चांगले नागरिक, आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। या ठिकाणी या संस्था चालकांच्याही कारभाराची ज्यांनी पैसे घेतले असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे। शिक्षकांवरही कारवाईचा बडगा उभारला गेला पाहिजे। म्हणजे झालं ते ठीक आहे, पण याच्या पुढे घडू नये। बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणे नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीन देण्याचं निदर्शनास आल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सारी याच्यासह 5 आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली। वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात 2023 मध्ये दाखल असलेल्या विनयभंग, मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे। त्याच्या विरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात रमेशने जामिनासाठी अर्ज केला होता। त्याच्या जामिनासाठी हुसेन अन्सारी यांनी बोगस कागदपत्र सादर केली होती। त्यास ठाणे न्यायालयाने बोगस जामीनदार म्हणून हजर करण्यात आलं। हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमान्वये 3 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता। याच्यामध्ये आरोपी हुसेन वारसी अन्सारी मुंब्रा हा कोर्टामध्ये बोगस जामीनदार म्हणून स्वतः हजर राहिलेला आहे। याच्यामध्ये एजंट इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट
याने एजंट म्हणून काम केलेलं आहे. असलम मोहम्मद मनसुरी याने बनावट कागदपत्र यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि आरोपी क्रमांक 4 आणि 5 मेहताब हैदर नसीम नकवी आणि मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ याने बनावट कागदपत्र तयार करून दिली आहेत. तर आतापर्यंत आपण जे आरोपी आहेत त्यांनी तयार केलेलं बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड, इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई याचा बनावट पगाराचा दाखला आणि त्याच कंपनीचे बनावट ओळखपत्र हे जप्त केलेले आहेत. तसेच त्यांनी जे कागदपत्र बनवण्यासाठी जी वापरलेली साधन सामुग्री आहे, कम्प्युटर, प्रिंटर तसेच इतर काही साधन आहे, सामुग्री आहे ते आपण जप्त केलेली आहे. तर या गुन्ह्याच्या तपास दरम्यान असंही निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी ठाण्यातील इतर कोर्टात तसेच मुंबई आणि पुण्यामधील काही कोर्टात देखील अशाच प्रकारे बोगस जामीनदार म्हणून हजर राहिलेत आणि बनावट कागदपत्र तयार केले आहेत. त्याचा आणखीन तपास जो आहे तो आपला चालू आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.